आज आपण मंजुषाच किचनमध्ये बनवतोय मस्त अशी लाल मसाली करोड्याची भाजी। तर नमस्कार, मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत। तर अजून तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत रहा मंजुषाच किचनमध्ये छान छान नवनवीन रेसिपीज। तर ही करोड्यांची भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकता। खूप स्वादिष्ट अशी भाजी तयार होते आणि झटपट तयार होते। लेट्स गो। तर आज आपण करोड्यांची भाजी बनवतोय, मस्त अशी मसाली भाजी बनवतोय। ह्या करोड्यांची रेसिपी आपण ह्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तुम्ही बघू शकता की करोडे आपण कशा प्रकारे बनवले आहेत ते। अगदी साधी सोपी ती सुद्धा रेसिपी आहे आणि केव्हा आपल्याला भाजीला काही नसेल तेव्हा आपण लगेच करोड्यांची भाजी बनवू शकता। तर चला मग आता मसाला बनवून घेऊ। तर आता हे खोबरं आहे ते बारीक असं मी चिरून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण भाजून घेऊ। त्याच्यावरती थोडंसं असं तेल टाकायचं आणि हे बघा अशा प्रकारे त्याचा खूप असा रंग बदललेला आहे, त्याप्रमाणे असं भाजून घ्यायचं आणि आता आपण काढून घेऊ खोबरं। आणि आता हे 2 कांदे आहेत, तर जरा मोठेच आहेत हे कांदे, असे लांबसरच मी कापलेले आहेत कारण आपल्याला मिक्सरमध्ये ते वाटायचे आहे। तर आता हे कांदे आपण सुद्धा भाजून घेऊ। तर ही भाजी आपण 3 ते 4 जणांसाठी बनवतोय, अगदी परफेक्ट असा अंदाज आहे हा। तर आता कांदा सुद्धा आपण लाल होईपर्यंत भाजून घेऊ। चांगला मस्त असा कांदा भाजू द्यायचा, म्हणजे भाजीला छान रंग येतो आणि स्वादाला खूप छान लागते। अगदी थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल टाकत आहे आणि छान असा भाजला जाईल तो कांदा। तर ह्या प्रकारे आता आपण कांदा भाजून घेऊ। आणि ह्या आहेत 4 मिरच्या, ह्या 2 चपाटा मिरच्या आहेत आणि 2 रसगुल्ला मिरच्या आहेत। तर आपण लाल मिरची पावडर तर घेणारच आहे, पण याच्याने भाजीला कशी घट्टसरपणा येतो म्हणून आपण मिरच्या सुद्धा घेऊ। आणि आता कांदा भाजलेला आहे, तर आपण एका साईडला तो कांदा काढून घेऊ। आणि आता हे आहे करोडे, हे 1 वाटी घेतलेले आहेत मी। तर हे मी हातानेच तोडले आहे, तर म्हणून ते थोडे मोठे आहे। जर तुम्ही झाऱ्याने वगैरे टाकले असेल तर तुमचे छोटे असतील साईजला। तर हे मी हातानेच तोडलेले आहेत। आणि आता याच्यावरती 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे लगेच असे ते भाजले जातील आणि लगेच असे भाजले जातात ते, जास्त वेळ लागत नाही। तर आता करोडे भाजताना फक्त त्यांना परतवत राहायचं, म्हणजे ते अगदी लगेच नाही तर जळतात। आणि आता हे आपले भाजून झाल्यानंतर आता आपल्याला याला थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आहेत, कारण ते आपण मोठ्या साईजचे आहे ते आपले म्हणून। तर हे बघा आता मस्त असे ते भाजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी साधी सिंपल ही रेसिपी आहे, काही वेळ लागत नाही या भाजीला, तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता। तर आता आपण एका प्लेटमध्ये करोडे काढून घेऊ। पण जे करोडे आता भाजलेले आहेत ते करोडे आता आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत, म्हणजे एका करोड्याचे आपल्याला 2 ते साधारण 3 तुकडे होतील असे तोडून घ्यायचे आहे, कारण आपण मोठ्या साईजचे बनवले आहे म्हणून। जर आपण झाऱ्याने वगैरे बनवले तर ते असे तोडावे नाही लागता, तर असे तोडून घ्यायचे आहे आपल्याला। आणि एका साईडला मी मसाला सुद्धा वाटून घेतलेला आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा धना सुद्धा मी घेतलेला आहे। असा संपूर्ण मसाला, आपला लाल मसाला असा मी वाटून घेतलेला आहे। आणि दाखवल्याप्रमाणे कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि नंतर मग 1.5 चमचा धना पावडर आणि 2 चमचे मिरची पावडर असा आपण मसाला वाटून घेतलेला आहे। तर आता आपल्याला आपल्या आवडीनुसार कढईमध्ये तेल टाकायचं आहे, पण लाल मसाली भाजीमध्ये तेल छान लागते, पण अति जास्त पण नाही। तर इथे मी 4 पड्या तेल घेत आहे। तर 4 पड्या तेल आता गरम होऊ द्यायचं आणि आपण आता मसाला वाटलेला आहे, तर तेल गरम झाल्यावरतीच आपल्याला मसाला टाकायचा आहे, म्हणजे तो छान असा तळला जाईल। तर आपण मसाला टाकून घेऊ आणि छान असा त्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे, म्हणजे भाजीला खूप छान स्वाद येतो आणि रंगही खूप छान येतो। तर आता मिक्स करायचं आणि गॅस कमी जास्त असं करत राहायचं, म्हणजे आपला मसाला छान असा तळला जाईल। आणि एक आहे की मसाला सतत हलवतच राहायचं। आता आपण मसाला असा मिक्स करतोय, छान सुगंध येतोय मस्त असा। तर आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं असं हे मसाला लागलेला असतो, त्याच्यात थोडंसं असं पाणी टाकून द्यायचं, अगदी अर्धा कप वगैरे, आणि नंतर परत मिक्स करायचं। छान असा तरंग येतो त्याच्याने आणि थोडा वेळ जर झाकण ठेवलं तर मस्त असं तेल येते वरती भाजीवरती, म्हणजे मसाल्यावरती। तर आता हे बघा किती छान असा आपला मसाला दिसत आहे, रंगही छान दिसत आहे। तर अगदी थोडा वेळ आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ, म्हणजे तो छान असा मस्त असा होऊन जातो। तर हे बघा
तर थोड्या वेळाने आपण झाकण उघडून बघूया. तर हे बघा छान असा तो मस्त असा मसाला तयार होत आहे आणि आपण आता मिक्स करून घेऊ. मसाला असा तळला गेलेला आहे छान. जर मसाला छान तेलामध्ये आपण होऊ दिला तर भाजीला एवढा भारी स्वाद येतो ना खरंच. तर तुम्ही सुद्धा खरंच याच प्रकारेचा मसाला होऊ द्या, म्हणजे मसाला झाल्यानंतर भाजीला खूप छान चव येते. तर आता हा मसाला तर मस्त असा तयार झालेला आहे आपला, कारण आपण मस्त अधूनमधून झाकण ठेवून दिलेलं होतं, थोडं पाणी टाकलेलं होतं आणि मिक्स करत राहिलेलो आहे. तर आता आपला मसाला छान असा तळलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे तर रंग येईल तशी हळद टाकायची भाजीमध्ये. तर हळद, आता मीठ आणि हळद आता आपण मिक्स करून घेऊ. आपण भाजीत नंतरसुद्धा मीठ आणि हळद टाकू शकतो, पण आपण आताच टाकून घेतलं कारण मसाल्यामध्ये छान असं मिक्स होऊन जाते मीठ. तर अजून जास्त स्वाद वाढतो भाजीला, म्हणून मी नंतर टाकापेक्षा आताच टाकते. आणि अर्धा चमच्यापेक्षाही कमी अगदी आपण गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाल्याने छान सुगंध येतो. आणि ही आहे कस्तुरी मेथी. तर आपण कस्तुरी मेथी ही थोडीशी टाकलेली आहे, त्याच्यानंतर खूप छान सुगंध येत आहे आणि भाजीला चवसुद्धा छान येते. तुम्ही सुद्धा टाका. तर मसाला तर आता छान असा तळला गेलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून देऊ. गरम पाणी टाकलं तरीही चालेल आणि थंड टाकलं तरीही चालेल. तर साधारण मी याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकत आहे, कारण पाणी थोडं जास्त टाकायचं कारण हेच की जेव्हा आपण करोळे टाकतो ना तर त्याला शिजण्यासाठी पाणी लागते आणि भाजी घट्टसर होते. जर अगदी कमी पाणी टाकलं तर भाजी खूप अशी घट्ट होऊन जाईल, म्हणून आपण पातळ भाजी बनवतो आहे. तर आता इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून देऊ. तर हे बघा ह्या प्रकारे अगदी ही सिंपल रेसिपी आहे. ह्या करोड्यांची आपण हिरव्या मसाल्याची भाजीसुद्धा बनवू शकतो. तर आता हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि अशी उकळी येऊ द्यायची आणि तेव्हाच आपल्याला करोडे टाकायचे आहे, म्हणजे ते छान असे शिजतात आणि भरपूर असा छान असा मस्त असा सुगंधसुद्धा येत आहे आणि मस्त अशी भाजी तयार होते. तर आता हे करोडे आपण हे बघा अगदी फोडून घेतलेले आहेत. तर आता ह्या अशा उकडीमध्येच ते आपल्याला टाकायचे आहे. तर आता यांना 10 मिनिट शिजू द्यायचं आहे आपल्याला. अगदी कमी गॅस करून द्यायचा आणि 10 मिनिट त्यांना होऊ द्यायचं. अगदी 10 मिनिटात होऊन जातात ते. तर मग आता हे बघा असं मिक्स केलेलं आहे आपण आणि आता आपण याच्यावरती असं अर्धवट झाकण ठेवून देऊ आणि मस्त असा कमी गॅस करू आणि होऊ देऊ त्यांना 10 मिनिट. तर हे बघा आता मस्त असे 10 मिनिट आपले झालेले आहेत आणि आपण हे बघा झाकण उघडून बघूया. तर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता एक करोडा असा बघून घेऊ. तर मस्त असे मऊ शिजलेले आहेत. अगदी 10 मिनिटात लगेच होऊन जातात ते. आणि ह्या करोड्यांची रेसिपी मी आधीसुद्धा सांगितलं मंजुषाज किचन चॅनलवरती, म्हणजे ह्याच चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये हे आपण बनवून ठेवलेले आहेत. तर लगेच भाजीला आपल्याला असे लगेच भाजीला काही सुचत नसतं तर लगेच ही भाजी आपल्याला बनवता येते आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची. तर तयार झाली आहे मस्त अशी मसाल्याची करोड्यांची भाजी. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच. तर तोपर्यंत बाय.